टपाक डम डम तांबडी चांबडी चमकते उन्हात नल खल 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात नल खल 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात नल खल 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 टपाक डम डम तांबडी चांबडी चमकते उन्हात नल खल 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात नल खल 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात नल खल 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 आता जो तुम्ही प्रेम पाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये मिळून जाईल। हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो, तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं आहे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। आपण जो बीट व्हिडिओ दिलाय मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। हा बीट व्हिडिओ इथे ऍड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते, थोडं स्क्रोल करायचं आहे। इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं। त्याच्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं। जेथून आपले बीट चेंज होते तिथून हा जो व्हिडिओ आहे तिथून स्प्लिट करायचा। जसं इथे मी सांगतोय तशा प्रकारे पहिली बीट बघायची कुठे चेंज होते ते आपली बीट चेंज होते तर सिंपली तेथे येऊन त्या व्हिडिओवरती क्लिक करू। ते पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं, इथे बीट चेंज होते ते सिंपली तिथे येऊन इथे स्प्लिट करायचं आहे। पुन्हा आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आपल्याला, इथे चेंज होते तर इथून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत नाहीच आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जे पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचं, थोडे इथे स्क्रोल करायचे, रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करूया। तर तुमचे जे पण फोटो असतील इथून ऍड करून घ्यायचे, तर इथे आपण हा जो फोटो इथून ऍड करून घेऊया। त्याच्यानंतर सिंपली 2 बोटाने सेट करायचं। अशा प्रकारे हे जे फोटो आहे तो मला आहे ना प्रत्येक बीटला वेगवेगळे फोटो इथून ऍड करून घ्यायचे। जर कमी पडले डबल सुद्धा इथून ऍड करू शकता। तर मी इथून काय करतो, जे पण फोटो राहिलेत आपले ऍड करायचे इथून ऍड करून घेतो। येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत तिथून ऍड करून घेतले। इथून फोटो सर्व ऍड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिंपली जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवर क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर येथे तुम्हाला अप्लाय टू ऑलचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे तिथेच आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचा ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं। हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला सिंपली रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचा जो फोटो आहे आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथेच आणि इथे आपल्या कांबोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। कांबोमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, रोल इन अँड आउट टूचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथेच आहे, या फोटोत आपल्या इनमधला रॉक व्हर्टिकल इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्या कांबोमधला डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला डिस्टोर लेफ्टचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना आपल्या प्लॅनोमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या प्लॅनोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोत आपल्या पुन्हा डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। आता आपल्याला त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे। इथे आल्यानंतर इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं, आधी इथे आपल्या आल्यानंतर आता आपल्या कांबोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। कांबोच्या ऑप्शनमधला आपल्या प्लॅनोमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे त्या फोटोला। त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2 इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या प्लॅनोमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2चा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या झूम 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला झूम 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोपाशी आल्यानंतर या फोटोला आपल्या स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला ना डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या प्लॅनोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे।
पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला डिस्टोर राईटचं जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला ना स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्लिप अँड स्लाइड 1चं जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचं जो फोटो आहे ते द्यायचं आहे. हे त्याच्यानंतर इनमध्ये द्यायचं. इनमधला तुम्हाला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते येऊन इथे कंपोज ऑप्शनमध्ये पुन्हा यायचं आहे. या फोटोला आपल्या प्लॅनोमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनोमा 2चा, त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या डिस्टोराईडचा आणि त्याच्या पुढचा फोटो राहील त्या फोटोला आपल्या डिस्टोर लेफ्टचा इथून इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. जे पण इथून इफेक्ट सांगितले ते सर्व फोटोला इथं सिलेक्ट करून घ्यायच्यात. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली पाहिले न्यूट यायचे. आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, 2-3 फोटोंना आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली मी फक्त तुम्हाला एक लेअर ॲड करून दाखवतो आणि त्याच्यानंतर टायमिंग सांगतो कुठल्या फोटोला द्यायचा आहे तो. तर सिम्पली ते हा जो आपला तिसरा फोटो आहे ते द्यायचा आहे. फीड इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तुम्ही जायचं सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा तिसरा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करू. व्हर्टिकल तुमच्या फोटोला जसं सूट होईल तसं ठेवायचं आणि फिल्टर 0 करायचं. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे तिथे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल ती त्यावरती थोडं पुश करून आता आपल्या हा जो आपला आहे ना सिम्पली 3 सेकंदाचा जो पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या ही जी लेअर आहे इथून अशा प्रकारे ॲडजस्ट करायची जसे इथे आपण केली तशा प्रकारे. तर हीच पुन्हा डुप्लिकेट करून आपल्या त्याचा पुढचा फोटो इथला आपल्याला आणायचे. म्हणजे 5 सेकंदाचे तिथल्या फोटोला पुन्हा आपल्याला हा जो 7 सेकंदाच्या मागचा जो हा फोटो आहे त्याला एक ठेवायची. पुन्हा 9 सेकंदाच्या तिथल्या फोटोला ही जी लेअर आहे इथून ठेवायची. पुन्हा आपल्याला आहे ना 12 सेकंदाच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला ठेवायची. पुन्हा इथे आपल्या 13 सेकंदाचा जो हा पुढचा फोटो आहे त्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली 16 सेकंदाचा जो पुढचा फोटो आहे त्या फोटोला इथून ठेवायचे. अशा प्रकारे हे जे लेअर आहे इथून ॲड करायचे. आणि जर कोणत्या फोटोला नीट नसेल बसली तर सिम्पली पुन्हा ॲडजस्टवरती जाऊन इथून तुमचा जो चेहरा आहे इथून परफेक्ट बसवायचा आहे त्या लेअरमध्ये आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून ही जी म्हणजे इफेक्ट आहे तो लागून जाईल. आता सांगितलं तुम्हाला कोणत्या फोटोला इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.